चला आज ना पटपट आपण चिकन कलीची पेठा बनवूया. तर मी काय केलं, अगोदर त्याला धुवून घेतलं आणि मिक्सीमध्ये हिरवा मसाला घेतला. तर हिरव्या मसाल्यामध्ये मी कोथिंबीर जास्त घेतली, कारण मला हिरवा कलर हवा होता ह्या भाजीसाठी. मिरची घेतली 4, लसूण, अद्रक, मीठ आणि थोडेसे जिरे, अख्खे धणे मिक्सीमध्ये वाटून घेतले, साईडला ठेवलं त्याला मी. टोप घेतला, टोपामध्ये मी कांदा कापला आणि त्याला परतून घेतलं आणि त्यानंतर मी अख्खे मसाले टाकले. अख्खे मसाल्यामध्ये मी काय 1 इलायची टाकली, थोडेसे दगडफूल एक त्याचा तुकडा टाकला, त्यानंतर दालचिनी, लवंग 2-3 टाकले आणि लॉंग टाकली 3-4. थोडा कांदा परतून झाला की मग तो हिरवा मसाला आपण तयार केलेला ना मिक्सीमध्ये, तो टाकला ह्यामध्ये. आता मसाला जरा भाजून घेतला, त्याला असं तेल सुटलं ना वरून, म्हणजे त्यातलं कसं मॉइस्ट निघालं. तर त्यानंतर मी कलीची आणि पेठा टाकला ह्यामध्ये. आता हे बघा, ह्याला मी चांगलं आता भाजून घेतलं मसाल्यामध्ये आणि झाकण लावून त्याला ठेवलं. थोडंसं अधूनमधून असं चेक करते की शिजलं का. तर ते कस्तुरी मेथी थोडीशी टाकली आणि आपला पावडर मसाल्यांमध्ये काय घेतलं, फक्त हळद घेतली, धणे पावडर घेतला, जिरा पावडर घेतला आणि गरम मसाला टाकला. आणि आता ते भांडं धुवून घेतलं मिक्सरचं. तर थोडासा मसाला इकडे तिकडे होता ना, तर ते टाकलं आणि ह्याला मी चांगलं आता म्हणजे ॲटलीस्ट ह्याला 10 मिनटं तरी 10-12 मिनटं मी भाजून घेतलं, कारण कलीजी लगेच शिजते, पण पेठाला थोडा वेळ लागतो. बघा आता रेडी झालं ते आणि हे बघा शिजतंय ते. त्याला मी थोडा वेळ ठेवणार आहे. थोडी मिरची टाकली वरतून आणि आता ह्याला पुन्हा मी शिजायला ठेवणार आहे. आणि हे कसं हे आपल्याला आईजसाठी चांगलं आहे. ह्याच्यामध्ये विटॅमिन 12 आहे, ह्यामध्ये विटॅमिन ए